उल्हासनगर गोळीबारासंदर्भातली ही बातमी आहे। आमदार गायकवाड यांना व्हीसीद्वारे कोर्टामध्ये हजर करण्याची मागणी करण्यात आलेली आहे। पोलिसांनी कोर्टाकडे व्हीसीसाठी अर्ज केलेला आहे। पोलीस स्टेशनच्या बाहेर शिवसेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी जमायला सुरुवात झालेली आहे। अल्पेश करकरे अपडेट देतील। अल्पेश, सध्या मी हिल लाईन पोलीस स्टेशन बाहेर आहे। मोठ्या संख्येने शिवसेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी हे या हिल लाईन पोलीस स्टेशन बाहेर जमलेले आहेत। त्यांची एकच भूमिका आहे, आमदार गणपत गायकवाड यांच्यावर कारवाई व्हावी। त्यांनी लोकप्रतिनिधी असताना एका पदाधिकारी कार्यकर्त्यावर अशा प्रकारे गोळीबार केला आणि त्यांना जखमी केलंय, त्यामुळे त्यांच्या भावना तीव्र आहेत आणि त्याच संदर्भात निवेदन देण्यासाठी या शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते हे हिल लाईन पोलीस स्टेशनला सध्या आलेले आहेत। मोठ्या संख्येने महिला पदाधिकारी व पुरुष कार्यकर्ते हे शिवसेनेचे हिल लाईन पोलीस स्टेशन बाहेर सध्या जमलेले आहेत। आता आमदार गणपत गायकवाड यांना अटक करण्यात आलेली आहे व काहीच वेळात त्यांना कोर्टात देखील हजर केलं जाणार आहे। मात्र त्यांना कोर्टात हजर करण्यापूर्वी त्यांना व्हीसीद्वारे कोर्टात हजर करण्यासाठी परवानगी द्यावी अशी पोलिसांनी कोर्टाकडे परवानगी मागितलेली आहे। मात्र आता कोर्ट काय नक्की या संदर्भात निर्णय देतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र शिवसेनेचे पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, ते सध्या हिल लाईन पोलीस स्टेशन बाहेर सध्या जमलेले आहेत आणि गणपत गायकवाड यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी सध्या त्यांची आहे। त्यामुळे आता नक्की या प्रकरणामध्ये काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। काहीच वेळात गणपत गायकवाड यांना उल्हासनगर कोर्टामध्ये हजर करण्यात येणार आहे अशी माहिती मिळते। पोलिसांनी व्हीसीद्वारे त्यांना अलाव करावं, परवानगी द्यावी हजर करण्यासाठी असं सांगितलेलं आहे। मात्र आता कोर्ट देखील या निर्णयाकडे कसं काय निर्णय देतंय हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अल्पेश, या संदर्भातले अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।